3 तास प्रवास करत शायनिंग मारत गेलो होतो फिरायला आणि सिक्युरिटी काकांनी केला होता आमचा पोपट। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील जाधव आणि आज सकाळ सकाळ आपण निघलोय फिरायला जाता जाता बघितलं तर जोरदार सुरू होती पॅकिंग आणि आज ठरवलं होतं की खूप काय फिरलोय सिटी मध्ये, मग आज जाऊयात जरा खेडेगावात निसर्गाच्या सानिध्यात, बघूयात कसे चायनातली खेडेगाव। नुकतेच चायनात आलेले मित्र म्हटले की त्यांना घ्यायचे सिम कार्ड म्हणून आलो होतो सिम कार्डच्या दुकानात। सिम कार्ड घ्यायला लागलो होतं लय टाइम म्हणून तिथली बघितली टीव्ही, झाल्यावर टीव्ही बघून म्हटलं की आज एसटीने करूयात प्रवास म्हणून आलो होतो एसटी स्टँड वरती। आणि एसटीला इकडे लागतात कॉईन म्हणून एका दुकानातून घेतले होते सुट्टे। नंतर बघाय चायनाचे कॉईन कसे 1-1 रुपये कॉईन होते, रुपयाचे नाही बरं का, 1-1 युआनचे हे कॉईन होते। चायनीज भाषा तर काय आपल्याला वाचता येत नव्हती म्हणून मोबाईल मधले चित्र आणि बोर्डवरचे चित्र केलेत मॅच। आणि आपण होतो ह्या स्टॉप वरती आणि तिथून जायचं होतं आपल्याला ह्या स्टॉपला, म्हणून 733 नंबरच्या बसची बघत होतो वाट। झाली होती दुपार पण ऊन पडलं होतं कोवळं सकाळ सारखं आणि थोड्याच वेळात आली होती आपली बस। आल्यावर बस चढलोय, बस मध्ये केला टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, फक्त QR कोड स्कॅन आणि झालेत अकाउंट मधून पैसे कट। तर बघा ही चायनातली अशी असते बस जिथं कंडक्टर नाही, आपणच स्वतःहून पैसे भरायचे आणि करायचं। पण आम्हाला झाला होता उशीर आणि बसचा प्रवास वाटत होता लय स्लो, म्हणून उतरले बस मधून आणि केली आहे भाड्याने टॅक्सी।